राजमाता जिजाऊचे 16वे वंशज शिवाजीराजे जाधव सिंदखेड यांनी शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली। यावेळी आमदार विजय देशमुख यांनी शिवाजीराजे जाधव यांचा मानाचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी शिवानंद पाटील, संजय कोळी, राजकुमार पाटील, दास शेळके, सतीश कुदळे, शिवराज पवार, किसन गर्ज, गणेश भोसले, शिवाजी निळे, संजय पवार, रवी कोटमाळे, निलेश शिंदे, रमेश गायकवाड, सोमनाथ राऊत भुसारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। मी शिवाजीराजे जाधव आमच्या या ठिकाणी ज्युनियर कॉलेजच्या इतिहास विभागाची ऐतिहासिक परिषद या ठिकाणी पहिली परिषद या ठिकाणी झाली आणि त्या परिषदेचं उद्घाटन हे शिवाचार्य महाराजांच्या काशीचे आपले जे प्रमुख आहेत त्यांच्या हस्ते झालं। मालक सुद्धा त्या ठिकाणी होते। तर आम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला, त्यामध्ये ज्युनियर कॉलेज हा जो विषय आहे आणि त्या प्राध्यापकांनी इतिहासामध्ये एक वेगळं काम करायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जो आपला मागचा इतिहास आहे तो जनतेपर्यंत, सर्वसामान्य मुलांपर्यंत खास करून, कारण ज्युनियर म्हणजे 11वी 12वीचं जे वय आहे, या वयामध्ये पोरांना जर इतिहास चांगल्या पद्धतीने सांगितला गेला, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा इतिहास जर आपण चांगला सांगू शकलो तर निश्चितच भविष्यामध्ये ज्या चुका इतिहासामध्ये आपल्या काही झाल्या असतील किंवा जे चांगलं कार्य आपलं मागे झालं असेल ते भविष्यामध्ये आपण मुलं सुधारून त्यामध्ये त्या पद्धतीचं त्यांना आयकॉन डोळ्यासमोर ठेवून काम करू शकतात, ही एक संकल्पना घेऊन आपल्या भागातील ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी एक इतिहास परिषद या ठिकाणी भरवली आणि त्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येण्याचा योग त्या ठिकाणी आला आणि आमचे आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये तो कार्यक्रम संपल्यानंतर मुद्दाम म्हणून त्यांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि त्यांना सिंदखेड येथे जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला येण्याचं आमंत्रण देण्यासाठी व आमचे मनोजराव शिंदे यांनी जे इथल्या स्टेशनचं नामकरण हे राजमाता जिजाऊंच्या नावानं झालं पाहिजे, त्यांना सुद्धा आमदार साहेबांनी पत्र दिलेलं आहे मंत्री असताना, परंतु एक पुन्हा एक बैठक वगैरे घेऊन त्या पद्धतीचं या विभागाचं नाव झालं पाहिजे, ही एक माहेरचा वंशज म्हणून या ठिकाणी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण ते नामकरण तेवढं मिळवून द्या।